नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून देखील लग्नाला नकार देणाऱ्या तरुणीवर प्रियकरानं धारदार शस्त्रानं वार करून अमानुषपणे खून केला आहे। मंगळवारी दुपारी ही घटना उघडकीस आली असून यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे। ही घटना करवीर तालुक्यातील सरसोबतवाडी इथे घडली आहे। समीक्षा भारत नरसिंगे उर्फ बागडी असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे, तर संशयित आरोपी सतीश मारुती यादव हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। राज्यातील महायुती सरकारने महाराष्ट्रात बकरी ईद आधी 3 ते 7 जून दरम्यान पशु बाजार बंद करण्याचा आदेश दिला होता। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने आपला निर्णय मागे घेतल्याची घोषणा केली आहे। कुठलाही पशु बाजार बंद राहणार नाही। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 3 ते 8 जून दरम्यान राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जनावरांची बाजारपेठा भरवू नये असा सल्ला देणाऱ्या महाराष्ट्र गौसेवा आयोगावर जोरदार टीका झाली। त्यानंतर आयोगाने आपला 7 मे रोजीचा सल्ला मंगळवारी मागे घेतला। आता केवळ गाय आणि तिच्या वंशांच्या खरेदी विक्रीवर बंदी राहील। राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलंय। यानंतर त्यांनी सिंगल यूज प्लास्टिक विरोधात जनजागृती करण्यासाठी तिथे असलेल्या भाविकांना कापडी पिशव्याचं वाटप केलं। नागरिकांनी कापडी पिशव्या, कागदी पिशव्या यांसारख्या पर्यावरणपूरक पर्यायांचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करायला हवा असं आवाहन यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय। पुण्यातील कोथरूड येथील नावाजलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह इथे एका नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच एका महिला प्रेक्षकाच्या कपड्यांमध्ये उंदीर शिरला आणि या उंदरानं चावा घेतल्यानं त्या महिलेला इंजेक्शन घ्यावं लागलंय। याबाबत महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त यांनी आज तातडीची बैठक बोलावून थेट यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाला भेट दिली। या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय। वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच तसंच एक प्रकरण उघडकीस आलंय। सोलापुरात आशा राणी भोसले या विवाहितेने गळफास लावून जीवन संपवलंय। सासरच्या छळाला आणि नवऱ्याच्या संसाराला कंटाळून आशा राणीने जीवन संपवल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणी कसून चौकशी करून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा सुनावण्याची मागणी करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी रात्रीच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय, तर 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। रात्रीच्या वेळी घडलेल्या या अपघातामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण झाले, तरीही स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघातील 3 टर्म सलग काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे निष्ठावंत ज्येष्ठ माजी आमदार दिलीप सानंदा हे अखेर 12 जून रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत। त्यांनी काँग्रेसचा सदस्य पदाचा राजीनामा दिला असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी खामगावमध्ये सुरू करण्यात आली आहे। जवळपास 25,000 छत्र्या, 25,000 घड्याळे व 25,000 फोटो अशी तयारी खामगाव मतदारसंघात सुरू आहे। वैष्णवी हगवणे संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर विविध स्तरांतून टीका झाली। अशातच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान भवनात महिलांच्या प्रश्नांवर बैठक बोलावली। या बैठकीवरून राज्यात राजकारणाचा नवा अंक पाहायला मिळालाय। विदर्भातील कोणालाही प्रतिनिधित्व नसल्याची टीका विदर्भातील महिला नेत्या आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय। त्याचवेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देण्याची संधी साधली। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे। त्यातच आता अंजली दमानिया यांनी राज्य सरकार आणि विविध तपास यंत्रणांवर भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये कारवाई होत नसल्याचा आरोप केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतरही अनेक आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात आली नाही, तसेच काही आरोपींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। कोकण रेल्वे मान्सूनसाठी सज्ज झाली आहे। मान्सून काळात पावसाने विजिबिलिटी कमी झाल्यास मोटरमनना 40 किमी वेगाने ट्रेन चालवण्याचे आदेश दिले आहेत। यंदा देशातील काही पर्वतरांगात टनेल कोसळून अपघात घडलेत। कोकण रेल्वेला गेल्या दशकभरात सुदैवाने मोठे अपघात घडले नाही। मान्सून काळात तासाभरात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, तर गाड्यांचे ऑपरेशन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच ट्रेन पुन्हा सुरू होणार आहेत। पुण्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची पुनरावृत्ती सोलापुरात झाली आहे। मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी येथे सासरच्या जाचाला कंटाळून
22 वर्ष आशाराणी भोसले या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। चारचाकी गाडी आणि पैशाच्या हव्यासापोटी सासरच्या मंडळींनी सुनेचा छळ केल्याचा आरोप मृत आशाराणीच्या वडिलांनी केलाय। सतत पडणाऱ्या पावसामुळे बीडच्या बिंदुसरा धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात वाहू लागले। प्रशासनाने खबरदारीसाठी फलक लिहिले असून देखील पर्यटकांची हुल्लडबाजी सुरूच आहे। जिल्हा प्रशासनाच्या सावधानता आणि सुरक्षिततेच्या आव्हानाकडे दुर्लक्ष होत असल्याने त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चेला तुर्तास ब्रेक लागलाय, कारण शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत वरिष्ठ नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून 10 जून रोजी होणारा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आपण स्वतंत्ररित्याच करणार असल्याचं नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय। सावंतवाडी शहरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। 18 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या वडिलांचेही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले। या घटनेमुळे संभया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून यामुळे शोककळा पसरली आहे। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मुलाचा प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून दुचाकीने माघारी परतताना 2 दुचाकींचा समोरासमोर घेऊन अपघात झाला। या अपघातात मुलाचा प्रवेश घेऊन परतणाऱ्या पित्याचा मृत्यू झालाय, तर मुलगा व अन्य एक व्यक्ती यात गंभीर जखमी झाले आहेत। ही घटना खुलताबाद येथील ITI समोर दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षात हवामान बदलाचा सामना करण्यासाठी उल्लेखनीय प्रगती केली आहे। नवीकरणीय ऊर्जा विशेष करून सौर व पवन ऊर्जेत अभूतपूर्व वाढ झाली आहे। आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन सारख्या मोहिमेने भारताला वैश्विक हवामान बदल नेतृत्वात प्रमुख भूमिका प्रदान केली आहे। भारत वैश्विक हवामानाच्या प्रयत्नात अनुयायापासून नेतृत्वाच्या भूमिकेत गेलाय। पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर भारत सरकार प्रचंड अलर्ट असून देशातील दहशतवादी नेटवर्क आणि त्यांच्या स्त्रोतांवर सतत कठोर कारवाई करत आहे। तसेच भारतात राहणाऱ्या आणि पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे। पंजाब पोलिसांनी आता रूपनगर येथून जसबीर सिंग नावाच्या यूट्यूबरला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे। हरियाणातील फतेहाबाद येथे एका लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्याची निर्घृण हत्या करण्यात आली। आरोपीने दोघांवरही चाकूने वार केले। महिलेवर 11 आणि पुरुषावर 2 ते 3 वेळा आरोपीने चाकूने वार केले आहेत। पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत आणि ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत। महिलेला 2 मुले देखील आहेत, परंतु ती तिच्या पतीला सोडून गेल्या 6 महिन्यांपासून तिच्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती। सरकारने आता पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत। संसदेचे या वर्षाचे पावसाळी अधिवेशन येत्या 21 जुलैपासून चालू होईल। केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजूनं यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 21 जुलैला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होईल। हे अधिवेशन 12 ऑगस्ट पर्यंत असेल। मिळालेल्या माहितीनुसार या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर शासकीय नियमांतर्गत चर्चा होईल। भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आता या धर्तीवर एक पार्क बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे। या पार्कचे नाव सिंदूरवन असे असेल। हे पार्क गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात बांधले जाणार आहे। या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेला संबोधित केले। त्याच ठिकाणी या पार्कची उभारणी केली जाणार आहे। रशियाची 40हून अधिक लढाऊ विमानं ड्रोन हल्ल्यात बेचिराख करणाऱ्या युक्रेननं आता आणखी एक धाडसी हल्ला केलाय। युक्रेनची गुप्तचर यंत्रणा SBUनं क्रिमियल पुलावर तिसऱ्यांदा हल्ला केलाय। पाण्याखाली स्फोटक लावून युक्रेननं मोठा हल्ला घडवून आणला। यासाठी SBUनं 1100 किलोग्रॅम TNT स्फोटकांचा वापर केला। या स्फोटानं पुलाचं मोठं नुकसान झाल्याचा दावा युक्रेनकडून केला जातोय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्यातील संबंध आता पूर्वीसारखे राहिले नाहीत। ट्रम्प यांचे जवळचे मानले जाणारे मस्क आता उघडपणे त्यांच्या धोरणांवर टीका करतायत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलन मस्क यांच्यातील राजकीय संबंध तुटल्यानंतर आता दोघांमधील कटुता उघडपणे दिसू लागली आहे। मस्क यांनी विशेषतः ट्रम्प सरकार विरुद्ध विधान करणं सुरू केलंय। भारतीय शिष्टमंडळाचे सर्व प्रस्तावित कार्यक्रम रद्द करावेत अशी विनंती पाकिस्तानने मलेशियाकडे केली, पण मलेशियाने पाकिस्तानच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले। काश्मीरचा विषय संयुक्त राष्ट्रात असल्याचं पाकिस्तानने मलेशियाला सांगितलंय। मलेशिया सुद्धा मुस्लिम देश असल्याने पाकिस्तानने धार्मिक कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला।
संजय झा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाचे सर्वच्या सर्व 10 कार्यक्रम रद्द करावेत अशी मागणी पाकिस्तानी दूतावासाने मलेशियाकडे केली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहिलंय। या पत्रात त्यांनी इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणाऱ्याच्या सक्तीवरून सरकार गोंधळ घालत असल्याचा आरोप केलाय। तसेच 2 भाषा शिकवण्याच्या निर्णयाचा लेखी आदेश लवकर काढावा अशी मागणी केली आहे, अन्यथा मनसे आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिलाय। राज्य सीईटी सेलने मंगळवारी सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या आहेत। MHT सीईटीचा निकाल 16 जून रोजी जाहीर होणार आहे, त्यामुळे आता विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। BBA, BC आणि 5 वर्षीय विधी अभ्यासक्रमांच्या सीईटीचा निकाल आज जाहीर झालाय। नापास होण्याची भीती वाटणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकाने पैसे घेऊन त्यांच्याकडून रात्री प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा मोजे अभियांत्रिकी महाविद्यालयात घडला। कॉलेजमध्ये दुपारी परीक्षा झाल्यानंतर हा प्राध्यापक विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 ते 50 हजार रुपये घेऊन रात्री त्यांना ती प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी देत होता। या प्राध्यापकासह 3 विद्यार्थ्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे। चंद्रावर अणु ऊर्जा प्रकल्प उभारण्याची चीन आणि रशियाची संयुक्त योजना ही अंतराळ संशोधनातील एक क्रांतिकारी पाऊल आहे। हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय चंद्र संशोधन केंद्राला ऊर्जा पुरवण्यासाठी डिझाईन केला असून 2036 पर्यंत तो पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। जुलै 2025 मध्ये 7व्या वेतन आयोगानंतर अंतिम महागाई भत्त्यात 3% वाढ होऊ शकते। एप्रिल 2025 मध्ये सलग दुसऱ्या महिन्यात AICPI-IW निर्देशांकात वाढ झाली आहे, त्यामुळे महागाई भत्त्यात वाढ होण्याची अपेक्षा वाढली आहे। सध्या महागाई भत्ता 55% असून जुलैपासून तो 58% जाऊ शकतो। महागाईचा दर किंचित कमी झाला असला तरी अन्न, इंधन आणि कपड्यांच्या किंमती वाढल्याने निर्देशांक वाढला आहे। चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा आणि रणबीर कपूर, कतरिना कैफ अभिनीत राजकीय थ्रिलर चित्रपट राजनीतीला आज 15 वर्षे पूर्ण झाली आहेत। प्रकाश झा यांचा राजनीती हा चित्रपट आजच्याच दिवशी म्हणजेच 4 जून 2010 रोजी प्रदर्शित झाला होता। चित्रपटाच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त दिग्दर्शकानं या चित्रपटाचा सिक्वल जाहीर केलाय। इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2025 संपली आहे। IPL संपल्यानंतरही चाहत्यांचं मनोरंजन होत राहील, कारण आज म्हणजेच 4 जून पासून T20 मुंबई लीग सुरू होणार आहे। विशेष म्हणजे ही लीग 6 वर्षांनी पुन्हा सुरू होत आहे। ही लीग मुंबईच्या तरुण क्रिकेटपटूंसाठी त्यांची प्रतिभा दाखवण्याची सुवर्ण संधी आहे। या लीगचा लिलाव गेल्या महिन्यात 7 मे रोजी झाला। या लीगमध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत। या लीगचा 3रा हंगाम 4 जून ते 12 जून दरम्यान मुंबईतील वानखेडे आणि DY पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।